आरक्षण देईपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना 100% शिक्षण मोफत द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी सरकारकडे केली आहे। तर सध्या 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय। शिक्षणाचा नियम जुनाच असल्याचं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। तर नोकर भरती स्थगित ठेवण्याचं कारण काय, जागा कुणासाठी रिक्त ठेवायच्या हे जरांगेंनी स्पष्ट करावं असं तायवाडे यांनी म्हटलं आहे। मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं। ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही। नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या। जे जुने नियम आहेत तेच नव्याने त्यांच्या जीआरची मागणी आहे। सध्या सुद्धा 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे। त्याच्या पुढचं सुद्धा, कारण सरकार वारंवार म्हणते की ज्या ज्या सोयी आणि सवलती ओबीसीला आम्ही देतो त्या सर्व सोयी आणि सवलती मराठा समाजाला देऊ। त्यामुळे हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये 50% स्कॉलरशिप आहे आणि बाकीच्या ट्रेडिशनल एज्युकेशनमध्ये 100% स्कॉलरशिप मिळत असते। त्याच्यामुळे ते एक प्रकारे मोफत शिक्षणच आहे।